नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण बनवणार आहोत वाळवणाचाच एक पदार्थ आहे. कारण ऊन अजून काही कमी झालेलं नाही, ऊन भरपूर आहे. तर त्या उन्हाचा आपण छानसा उपयोग करून घेणार आहोत. तर आज मी सांडगे बनवणार आहे. वडेसुद्धा म्हणतात त्याला, वडे म्हणतात किंवा सांडगे म्हणतात. तर सांडग्याची रेसिपी आज मी दाखवणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे. ह्याला आपल्याला गॅस पेटवायचा नाही आहे. तर आपण सुरू करीत आहोत रेसिपीला. साहित्य बघणार आहोत. आधी मुगाची डाळ घेतलेली आहे मी पाव किलो अशी मुगाची डाळ मी भिजवत घातलेली आहे रात्रभर, आणि ती आता छानपैकी भिजलेली आहे. 2-3 पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि रात्री मी भिजत टाकली होती. तर हे पण मी आता परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, पाव किलो मुगाची डाळ, त्याच्या निम्मी म्हणजे आतपाव म्हणतात त्याला, ती मी मटकीची डाळ घेतलेली आहे. ह्या टाईपमध्ये मटकीची डाळ असते. तर मटकीची डाळ पण मी रात्री भिजवलेली आहे. दोन्ही बरोबरच मी भिजवलेल्या आहे. तर आता ह्या मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी काढून टाकणार आहे. आणि नंतर निथळत ठेवणार आहे. निथळत ठेवायचं आहे. नंतर मला साहित्य लागणार आहे. 1 ते दीड चमचा मी जिरं घेतलेलं आहे. थोडं मला हिंग लागणार आहे आणि मिरची पावडर लागणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आता ही डाळ मी आता 2-3 पाण्याने धुवून घेते. बघू शकता चाळणी मी घेतलेली आहे. त्यात आता मी ही मुगाची डाळ जी आहे ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. आता ह्याच्यात आपण निथळ टाकू, म्हणजे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आणि पाणी न घालता वाटायचं आहे. अगदी लागलं तर थोडंसं घालायचं आहे, पण पाणी न घालताच आपण या डाळी वाटणार आहोत. वेगवेगळ्या वाटायच्या आहेत त्यांना, आणि नंतर ते एकत्र करायचं. आता ही निथळ ठेवूया. आणि ही दुसरी डाळ, ही पण 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुतलेली, ही पण आपण आता ह्या दुसऱ्या चाळणीमध्ये निथळत ठेवूया. मठाची डाळ पण म्हणतात आणि मटकीची डाळ पण म्हणतात. छान पाणी निथळल्यानंतर आपण ह्याला छानपैकी बारीक असं मिक्सरमध्ये वाटणार. इथे मी मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण एक एक करून डाळ वाटतो. आता ही मुगाची डाळ मी टाकलेली आहे. तर डाळीत जेवढं थोडंसं पाणी असेल ना तेवढं चालेल वाटायला. वेगळं असं आपण टाकायचं. तर आता ही मी 2 भागामध्ये छान बारीक अशी वाटली. बघू शकता अगदी बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे. ती आता आपण एका असं मोठं भांडं आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये मी आता हे काढून घेऊ. ह्याच पद्धतीने आपण मुगाची डाळ सुद्धा वाटून घेऊ. मुगाची डाळ टाकते. बघू शकता मुगाची डाळ पण मी अशा पद्धतीने बारीक वाटून. बघू शकता इथे मी बारीक मुगाची डाळ वाटून झालेली आहे. आता आपण दुसरा स्लॉट पण वाटून घेणार आहोत. तर ही मी आता एका वाडग्यामध्ये काढून घेऊ. आता दुसरा स्लॉट मी वाटून घेते आहे. 2 भागामध्ये झाली माझी. एका भागामध्ये मटकीची डाळ झाली आणि 2 भागामध्ये मी मुगाची डाळ बारीक अशी वाटून घेतली. आता हा पण स्लॉट आपण छान बारीक असा वाटून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये मी आता हे जिरं ॲड करते. ते 1.5 चमचा आपण जिरं घेतलेलं ते आपण याच्यामध्ये वाटून घेऊया. नंतर सगळं मिक्स होणार आहे. बघू शकता मुगाची डाळ, त्याच्यामध्ये मी जिरं मिक्स केलेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे 8 ते 10 पाकळ्या मी लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे. साहित्यामध्ये आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे, ते घाईघाईत मी विसरले. तर आता ते लसूणसुद्धा सोललेलं आहे मी, आणि तो पण आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करून छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत. बघू शकता हे पण मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही डाळी वेगवेगळ्या आपल्याला वाटलेल्या आहेत, त्या सगळ्या एकत्र करायच्या आहेत. एका भांड्यात मी एकत्र करून घेतलेलं असे. बघू शकता ह्या पद्धतीने
यामध्ये आता मिरची पावडर ॲड करायची आहे आपल्याला. ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवं असेल तसं. आता मी इथे 1.5 चमचा मिरची पावडर टाकते. इथे थोडंसं जास्त टाकूया. नंतर ह्याच्यामध्ये हिंग आणि मीठ टाकणार आहोत. बघू शकता इथे चिमूटभर मी हिंग टाकते. चिमूटभर अजून थोडंसं जास्त टाकते. आणि चवीनुसार आता मीठ घालणार आहे. बघू शकता अंदाजे मीठ टाकायचं. सगळं साहित्य आपलं व्यवस्थित गेलेलं आहे. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे हाताने. आणि बाहेर आता मी प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे हॉलमध्ये. तिथे आता मी छोटे छोटे असे सांडगे टाकणार आहे. तर ह्याची भाजी बनवतात त्याचा पण व्हिडिओ माझा आहे. बघू शकता हे छान मी मिक्स केलेलं आहे. आता बाहेर जाऊन आपण पेपरवरती सांडगे टाकू. बघू शकता इथे मी प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे. आता ते आपण असे बारीक बारीक हे बघा हे मिश्रण आहे. आता ह्याच्यातनं मी असं छोटे छोटे तोडणार आहे. ह्या पद्धतीने अगदी लहान लहान टाकायचे आणि 2-3 दिवसात छान सुकतात आणि नंतर त्याची भाजी बनवली जाते. तर ह्या पद्धतीने मी आता सगळे सांडगे इथे टाकणार आहे. आणि गावी कसं असतं खूप जास्त प्रमाणात असतात ना, त्यामुळे ते असं झारा वापरतात आणि झाऱ्यावरती चाळतात. ते पण खूप बारीक होतं. तर हे पण आपल्याला असे बारीक बारीकच तोडायचं. बघू शकता आता हे मी छान बारीक सर्व करून घेते. बघू शकता मी एक पोळपाट घेतला आहे. त्याच्यावरती प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आणि इथे मी थोडेसे आपण टाकूया. ह्या पद्धतीने असे सगळे छानपैकी टाकायचे. हे मी रेसिपी दाखवण्यासाठी मी इकडे ॲडजस्ट केलं आहे. बाहेर आता सगळे मी टाकणार आहे. बाहेर आता ते शूटिंग करायला जमत नाही आहे. तर अशा ह्या पद्धतीमध्ये मी पोळपाटावर टाकून देते. तर बघू शकता पोळपाटावर मी असे बारीक बारीक तोडलेले आहे. ह्याच पद्धतीने मी बाहेर पेपरवर सगळे टाकलेले आहे. आणि आता ह्याच्या पोळपाटावरती थोडेसे वडे तोडून दाखवलेले आहेत. तर वडे पण म्हणतात आणि सांडगे पण म्हणतात. याची छान भाजी पण असते. भाजीच करतात. म्हणजे भाजीसाठी काही नसेल तर पटकन आपण सांडग्याची भाजी किंवा वड्यांची भाजी म्हणतात त्याला, ते करू शकतो. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.